जय शिवराय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला डीजे सॉन्ग कुठून डाउनलोड करायचे याच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि 5 वेबसाईट बी सांगणार आहे जिथून तुम्ही एकदम इझिली सगळे डीजे सॉन्ग डाउनलोड करू शकता। आणि या सगळ्या वेबसाईटचा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तर तुम्ही हा वाला जो व्हिडिओ तो एकदम स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, जरा वेळ घालवता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्हाला सुरुवातीला आपला जो गुगल क्रोम आहे तो ओपन करून घ्यायचा आहे। ओपन करून घेतल्यानंतर इथून तुम्हाला न्यू टॅब ओपन करून घ्यायचं आहे। न्यू टॅब ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला सर्च बारवर जायचं आहे आणि इथं तुम्हाला सर्च करायचं आहे डीजेस ऑफ पनवेल। इथं सर्च केल्यानंतर तुम्हाला एक वेबसाईट इथं अशा प्रकारे वेबसाईट भेटून जाईल। तर त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं तुम्हाला। तर अशा प्रकारे वेबसाईट आल्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारे एक वेबसाईट दिसून जाईल। इथं तुम्हाला सुरुवातीला जे लेटेस्ट अपडेट्स आहेत ते इथं तुम्हाला दिसतील आणि त्याच्यानंतर तुम्हाला खाली इथून अल्बम आणि सिंगल आणि खूप सारे फाईल्स भेटून जातील, जसे की हे मराठी सॉन्ग्स। इथून तुम्ही कोणते पण सॉन्ग डाउनलोड करू शकता। इथून तुम्ही सर्च करून पण सॉन्ग डाउनलोड करू शकता। तर इथं तुम्हाला जे ट्रेंडिंग सॉन्ग आहेत ते दिसायला इथं मिळतील। त्याच्यानंतर तुम्हाला इथं जर अल्बम पाहिजे असतील तर तुम्ही इथं अल्बमवर क्लिक करून इथून तुम्ही अल्बमवरून पण सॉन्ग डाउनलोड करू शकता। तर हे तुम्हाला इथं एक डाउनलोड करून दाखवतो मी। तर अशा प्रकारे तुम्हाला इथं अशा प्रकारे सॉन्ग दिसेल। त्याच्यानंतर तुम्हाला याला डाउनलोड जर करायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड फाईलचं ऑप्शन भेटून जाईल। तर मित्रांनो, जी आपली दुसरी नंबरची वेबसाईट आहे तर तिथून तुम्हाला सर्च बारवर जायचं आहे आणि मुंबई डीजे सर्च करायचं आहे। तर इथून तुम्ही मुंबई डीजे सर्च केल्यावर इथं तुम्हाला सुरुवातीला दिसेल मुंबई डीजे ORG। तर इथून तुम्हाला जे पहिली वेबसाईट आहे त्याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून सुरुवातीला होम पेजवर जायचं आहे। होम पेजवर आल्याच्यानंतर इथं पण तुम्हाला लेटेस्ट अपडेट दिसेल। तर इथून तुम्हाला जे नवीन ट्रेंडिंग सॉन्ग आहे ते इथून तुम्ही डाउनलोड करू शकता। त्याच्यानंतर खाली त्याच प्रकारे तुम्हाला अल्बम आणि सिंगल आणि फेस्टिवल सॉन्गचे फाईल्स बी दिसतील। तर इथं फेस्टिवलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जे काही जयंती असतात त्या जयंती आणि दहीहंडी हे सर्व फेस्टिवलचे तुम्हाला सॉन्ग इथून भेटतील। त्याच्यानंतर इथून बॅक यायचं। इथून तुम्हाला जे लेटेस्ट रिलीज झालेले आहेत ते पण सॉन्ग तुम्हाला इथं अशा प्रकारे बघायला भेटतील। इथं तुम्ही डायरेक्ट सिंगल सॉन्ग डाउनलोड करू शकता, नाहीतर इथून तुम्ही अल्बममध्ये जाऊन पण सॉन्ग डाउनलोड करू शकता। तर याच्यानंतर तुम्ही इथं अल्बममध्ये जाऊन डायरेक्ट इथून कोणता बी एक सॉन्ग सिलेक्ट करून डाउनलोड करू शकता। तर इथून तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो। तर इथं तुम्हाला गाण्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता थोडा या वेबसाईटचा प्रॉब्लेम चालू आहे, हे ठीक झाल्यानंतर तुम्ही इथून गाणे डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, जी आपली 3rd नंबरची वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आहे अहमदनगर डीजेस। तर इथं तुम्हाला सर्च करायचं आहे अहमदनगर डीजेस इन। तर इथं सर्च केल्यानंतर पहिलीच वेबसाईट तुम्हाला भेटून जाईल, त्याच्यावर क्लिक करायचं तुम्हाला। त्याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं थोडं आणि होम पेजवर जायचं आहे। होम पेजवर गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं ट्रेंडिंग सॉन्ग दिसतील, जे नवीन सॉन्ग आलेले आहेत। आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं खाली सिंगल सॉन्ग पण दिसतील, इथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता। आणि तुम्हाला डायरेक्ट इथं अल्बम पण बघायला भेटतील। इथं तुम्हाला 345 अल्बम बघायला भेटतील। इथून तुम्ही कोणत्या पण अल्बममध्ये जाऊ शकता आणि इथून तुम्ही सॉन्ग डाउनलोड करू शकता। इथून तुम्ही सर्च करून पण सॉन्ग डाउनलोड करू शकता। आणि या वेबसाईटमध्ये तुम्हाला डायरेक्ट खाली डाउनलोडचं ऑप्शन भेटून जाईल आणि त्याच्या खाली पण तुम्ही रिलेटेड सॉन्ग डाउनलोड करू शकता। तर इथून तुम्हाला डाउनलोड करायला एकदम सिंपल जाईल। तर मित्रांनो, जी आपली 4th नंबरची वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आहे सातारा डीजे सीन। इथून तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि जी तुम्हाला पहिली वेबसाईट आहे जिथं तुम्हाला भेटून जाईल। तर इथून तुम्हाला जे ट्रेंडिंग सॉन्ग आहेत न्यू सॉन्ग ते तुम्हाला एकदम इंटरफेसवर दिसून जातील। आणि त्याच्या खाली तुम्हाला हाय गेम एकदम कॉम्पिटिशनचे सॉन्ग डाउनलोड करायचे असेल ते पण तुम्ही इथून करू शकता। त्याच्यानंतर तुम्हाला इथं जे काही फेस्टिवल आहे जयंती आहेत, जसे की शिवजयंती, आंबेडकर जयंती, हे सगळे तुम्हाला हे सॉन्ग भेटून जातील। त्याच्यानंतर तुम्हाला साऊंड चेक सॉन्ग बी भेटून जातील आणि इथून तुम्हाला डायरेक्ट अल्बम बी मिळतील। तुम्ही इथं अल्बमवर क्लिक करू शकता आणि इथून कोणत्या पण अल्बमचे सॉन्ग डाउनलोड करू शकता। तर इथं अल्बममध्ये क्लिक केल्यानंतर तुम्हाला खूप सारे सॉन्ग भेटतील आणि ते सॉन्ग तुम्ही डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, जी आपली लास्टवाली वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं नाव आहे DJ Kings In। तर इथं तुम्हाला DJ Kings In टाकायचं आहे आणि सर्च करायचं आहे। इथं तुम्हाला सुरुवातीला वेबसाईट भेटून जाईल। तर इथून मी बरोबर सर्च करतो।
किंग्स इन सर्च केल्यानंतर तुम्हाला पहिली वेबसाईट भेटून जाईल। तर वेबसाईट भेटल्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्ही इथं बघू शकता की तुम्हाला इथं ट्रेंडिंग सॉन्ग बघायला मिळतील आणि त्याच्या खाली तुम्हाला जे न्यू सॉन्ग आहेत ते सगळे न्यू सॉन्ग पण तुम्हाला इथं बघायला भेटतील। या वेबसाईटमध्ये तुम्हाला ऑल कॅटेगरीचे सॉन्ग बघायला भेटतील आणि हे सगळे सॉन्ग तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, टाटा।